दीप अमावस्या ही अमावस्या आषाढाचा शेवट आणि श्रावणाची सुरुवात करणारी आहे। याला कोणी गटारी तर कोणी दीप अमावस्या असे देखील म्हणतात। आपण काही चमत्कारिक उपाय या दिवशी करणार आहोत, ज्यामुळे नक्कीच आयुष्य बदलेल। अर्थातच आपण हे उपाय केल्यास निश्चितच फलदायी असेल। काय महत्त्वाचे काम करावेत, शिवाय हे 4 उपाय अवश्य करावे। त्याचबरोबर या दिवशी चुकूनही करू नयेत काही गोष्टी। हे सर्व मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। अगदी महत्त्वाचा व्हिडिओ आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। काही उपायांमुळे आपले आयुष्य नक्कीच बदलेल। त्याचबरोबर आषाढ संपणार आणि श्रावण सुरू होणार या शुभ मुहूर्ताच्या अमावस्येला काही गोष्टी अवश्य कराव्यात, म्हणजे आपली दिनचर्या असते त्यातीलच काही गोष्टी आहेत। या 5 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर काय करू नये हे देखील बघा, हे देखील खूप महत्त्वाचे आहे। या दिवशी आपण कळत नकळत काही गोष्टी करतो, तर चुकूनही ह्या गोष्टी करायच्या नाहीत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। नमस्कार, मी मोनिका, तुमचे खूप खूप स्वागत आहे। कोणत्या 7 गोष्टी आहेत त्या प्रकर्षाने टाळाव्यात हे आधी आपण बघूयात। त्यानंतर बघूयात काय करावे आणि महत्त्वाचे 4 उपाय। या दिवशी चुकूनही कोणते काम करू नये हे आपण बघूयात। तामसिक भोजन टाळावे, ते केल्यास भविष्यात त्याचे विपरीत परिणाम होतात, म्हणून तामसिक भोजन टाळावे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी चुकूनही दूध किंवा दही कोणालाही दान करू नये। तिसरे काम आहे जे आपल्याला करायचे नाही आहे, चुकूनही कोणत्याही झाडाला इजा करू नका, यामुळे पितृदोष निर्माण होतो। यामुळे कोणत्याही झाडाला इजा करू नये आणि त्यामुळे जीवनात धन, अन्न आणि सुखाची कमतरता भासते, त्यामुळे हे काम नक्कीच करू नये। चौथे काम आहे अमावस्येला केस धुणे आणि नखे कापणे टाळावे। महिलांनी तर या दिवशी चुकूनही केस धुवू नयेत। असे मानले जाते की या दिवशी असे केल्यास घरामध्ये गरिबी येते व गरिबी राहिल्याने संकटे वाढू लागतात। 5वे काम जे आपल्याला करायचे नाही ते म्हणजे अमावस्येच्या दिवशी कोणतीही खरेदी करू नये, यामुळे पितृदोष निर्माण होतो। पितरांचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे। अशा स्थितीत पितरांच्या शांतीसाठी शिवपूजनासह श्राद्ध कर्म करावे। 6वे आहे कोणत्याही प्रकारची नशा करू नये। त्यानंतर 7वे आहे शक्य असेल तर गरीब मुलांना पांढरे कपडे दान करावे, परिणामी पितृदोषापासून मुक्ती मिळते। त्यानंतर 8वे आहे नियमित दिनचर्या नीट न पाळल्यास चंद्र दूषित होतो व चंद्रदोष वाढतो, यामुळे या दिवशी शिवलिंगावर जल अर्पण करावे। आता आपण पाहूयात दिनचर्येतील कोणते महत्त्वाचे कामे करायचे आहेत व त्यानंतर पाहणार आहोत ते 4 उपाय, ज्यामुळे खरंच खूप मोठे प्रभावी उपाय आहेत। यामुळे तुमचे आयुष्य नक्की बदलेल व सर्व समस्यांवर सुटका मिळेल। तर सुरुवातीला आपण पाहूयात दिनचर्येमधील कोणते काम आहेत जे या दिवशी अवश्य करावे। तर पहिले आहे सकाळी लवकर उठून स्नान करून पाण्यात काळे तीळ टाकून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावी। अर्घ्य दिल्याने खूप मोठे पुण्य मिळते, तर हे उपाय नक्की करावा। उपाय म्हणजे दिनचर्येतीलच हा एक भाग आहे, तो हा अमावस्येला नक्की करावा। त्यानंतर दुसरे आहे पूजा घर स्वच्छ करून महादेव पार्वती म्हणजेच पार्वती माता आणि भगवान शंकरांची पूजा करावी। त्यानंतर तिसरा आहे सर्वप्रथम शिवलिंगाचा अभिषेक करावा। नंतर बेलपत्र, भांग, धतुरा, फुले इत्यादी अर्पण करावे। त्यानंतर रुद्राक्षाची माळ घेऊन मंत्रजप करावा। शिवचालीसा आणि शिवमंत्राचा जप करावा। पूजा संपन्न झाल्यानंतर ब्राह्मणांना दक्षिणा दान द्यावी। त्यानंतर गरजू व गरीब व्यक्तींना दान करावे। आता आपण पाहूयात ते महत्त्वाचे उपाय, ज्यामुळे आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील। दीप अमावस्या ही अमावस्या आषाढाचा शेवट आणि श्रावणाची सुरुवात करणारी असणार आहे। आपण हे 4 उपाय केले तर आपले आयुष्य बदलेल। बघूयात महत्त्वाचे उपाय, ज्यामुळे आयुष्यातील सर्व कामे मार्गी लागतील। हे उपाय 4च आहेत पण महत्त्वाचे आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। धार्मिक मान्यतेनुसार
जो कोणी या दिवशी भगवान शंकराची खऱ्या मनाने पूजा करतो त्याच्यावर महादेवाची कृपादृष्टी कायम राहते असे म्हणतात. आणि असे मानले जाते की उपवास केल्याने विवाहित महिलांना भगवान शंकराच्या कृपेने अखंड सौभाग्य प्राप्त होते. या दिवशी काही विशेष उपाय केल्यास सर्व संकटे दूर होतात. तर पहिला उपाय आहे कुत्र्याला पोळी खायला देणे. कुत्र्याला पोळी खाऊ घालणे खूप शुभ मानले गेले आहे. असे मानले जाते की या दिवशी काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घातल्यास सर्व रोगांतून मुक्ती मिळते व जीवनातील सर्व संकटे नाहीसे होतात. त्यामुळे अगदी सोपा उपाय आहे, कुत्र्याला पोळी खाऊ घालावी. दुसरा उपाय आहे माशांना पिठाचे गोळे खायला द्यावे. या दिवशी नदी किंवा तलावातील माशांना पिठाचे गोळे खाऊ घालणे खूप शुभ मानले गेले आहे. असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख समृद्धी नांदते. तिसरा महत्त्वाचा उपाय आहे, हा उपाय नक्कीच करा. दीप अमावस्येबरोबरच सोमोपाय भगवान शिवाची पूजा करा. या दिवशी भगवान शिवांची पूजा देखील खूप फलदायी मानली जाते. भगवान शिवांची आराधना करावी. शिवलिंगाला बेलपत्र दूध अर्पण करावे. दह्याने सुद्धा अभिषेक करावा. त्यानंतर ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. हा उपाय देखील खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर शेवटचा पण महत्त्वाचा उपाय पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते. दिवा लावताना त्यात लवंग टाकावी. यानंतर दिवा लावावा. झाडाला प्रदक्षिणा घालावी व पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे पितृदोष निघून जातो. तर दिवा लावताना अवश्य दिव्यामध्ये एक लवंग टाका. खूप महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय आहे आणि हा उपाय अमावस्येच्या दिवशी केल्यास भगवान विष्णूची देखील आपल्याला कृपादृष्टी प्राप्त होते. आणि दीप अमावस्या असल्यामुळे या दिवशी दिव्याची पूजा कशी करावी, त्याचे महत्त्व, हा व्हिडिओ देखील मी बनवलेला आहे. सविस्तर माहिती आहे. व्हिडिओ नक्की बघा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल किंवा आय बटनमध्ये दिली जाईल. नक्की व्हिडिओला भेट द्या. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.